निवडणुकीपूर्वीच नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे ते इनकमिंग आणि आउटगोईंगची संख्या वाढलेली आहे। अनेक कलको अग्रणी मतदारसंघातील अनेक भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। आपल्या सोबत आमदार आमशा पाडवी आहेत। काय सांगाल, निवडणुकीपूर्वीच इनकमिंग आपल्या पक्षात सुरू झाली? बघा, या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब ज्या पद्धतीचे काम करत होते, आम्ही त्याचा एक कार्यकर्ता म्हणून आमच्यावर जबाबदारी आहे आणि ते जबाबदारी आल्यानंतर आम्ही काम करत राहिलो आहे। जसं शिंदे साहेबांचे काम आहे त्या कामाला बघून आणि आम्ही जे काम करतो त्या आदेशाने ते बघून भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, आता काल जे तुम्हाला माहितीसाठी सांगतो, धडगाव तालुक्यामध्ये पाटली ते 200 कार्यकर्त्याने काँग्रेसमधून प्रवेश केला आणि आज भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोघं मिळून 500-600 कार्यकर्त्याने प्रवेश केला। याच्यावरून तुम्ही समजून घ्या, इलेक्शनच्या अगोदर इलेक्शन येता जोड मी तुम्हाला सांगतो, या धडगाव अक्कलकोवा तालुक्यामध्ये मी 90% शिवसेनाचे पदाधिकारी करून टाकेल। नक्कीच येणाऱ्या निवडणुकीपूर्वी 90% जे मतदार आहेत ते किंवा कार्यकर्ते ते शिवसेनेत असतील असं मत जे ते आमदार आमशा पाडवींनी व्यक्त केलं आहे। तर दुसरीकडे निवडणुकीपूर्वीच काँग्रेस असेल किंवा भाजप असेल यांना खिंडार पडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तब्बल 1-2 नव्हे तर 500हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।